प्रथम या स्पर्धेमध्ये ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलंय त्यांचा शुभ सन्मान केला जाईल. त्यानंतर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पाडला जाईल. चला, मी आयोजन कमिटीला देखील विनंती करतोय आपण देखील यायचं मुख्य व्यासपीठावरती आणि त्याचबरोबर या स्पर्धेचे आधारस्तंभ अनिलभाई पाटील सर आपण देखील मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं. येस अनिलभाई पाटील सर, मी आपल्याला विनंती करतोय आपण यायचं. यस, मी विनंती करतो या स्पर्धेसाठी प्रमुख उपस्थित मान्यवर आणि त्याचबरोबर आयोजन कमिटी आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं. दादू कोठावळे आपण देखील यायचं मुख्य व्यासपीठावरती. दादू कोठावळे आपण देखील या. यस, आयोजन कमिटी या स्पर्धेची आणि प्रमुख उपस्थिती आपण मुख्य व्यासपीठावरती. धनराज बोबाटे. चला, आयोजन समितीमध्ये ते जे आहेत त्या सर्वांनी यायचंय. या धनराज बोबाटे, उत्कर्ष कोठावळे, यस, पहिला शुभ सन्मान केला जातोय. अर्थातच या स्पर्धेचे आधारस्तंभ अनिलभाई पाटील यांचा शुभ सन्मान पहिला केला जाईल. अर्थातच या स्पर्धेमध्ये शाहूवाडी तालुक्यामध्ये स्पर्धा आणि अनिलभाई पाटील यांचा हातखंड नसणार असं कधी होणार नाहीये, त्यामुळे आयोजकांच्या वतीने त्यांचा देखील शुभ सन्मान केला जातोय. मी सर्व आयोजन कमिटीला विनंती करतोय आपण अनिलभाई पाटील यांचा शुभ सन्मान करायचा. अनिलभाई पाटील या स्पर्धेचे आधारस्तंभ. शुभ सन्मान केला जातोय. आधारस्तंभ या स्पर्धेचे अनिलभाई पाटील सर यांचा शुभ सन्मान इथे केला जातोय. त्यानंतर मी तिन्ही पंच मुकेश शिंदे सर, नितीन माने सर आणि बालाजी माने सर, तिन्ही पंचांना मी विनंती करतो आपण आपला देखील शुभ सन्मान स्वीकारायचा आहे. मुकेश शिंदे सर, नितीन माने सर आणि बालाजी माने सर. चला, या पंच तिन्ही मुकेश शिंदे सर, त्याचबरोबर नितीन माने सर असतील, बालाजी माने सर, 3 दिवस 3 रात्र पंचांची भूमिका अगदी चोख. दिवस रात्र 12 तासांपेक्षा जास्त देखील पंचाची भूमिका या 3 पंचांनी पार पाडले आणि त्यामुळे त्यांचा देखील शुभ सन्मान करणं गरजेचं आहे. तेच इथे केले जाते. त्यानंतर मी विनंती करतो ANP लाईव्हची सर्व टीम, अरुणजी पाटील सर आणि त्याचबरोबर त्यांची सर्व टीम आपण देखील यायचं आहे. आपला देखील शुभ सन्मान केला जाईल. अरुणजी पाटील सर आपण या. या अरुणजी पाटील सर, आपला देखील शुभ सन्मान. गेले 3 दिवस 3 रात्र, दिवस रात्र गेले 3. अरुणजी पाटील सर यांनी देखील मुलाचं सहकार्य केलं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा संपूर्ण YouTube लाईव्ह वरती पाहिलं, 3 कॅमेरा 3 अँगल्सने. यस, त्यानंतर या स्पर्धेसाठीचे गुणलेखक सद्दाम शेख सर आणि अरुण पाटील सर, दोन्ही गुणलेखकांना मी विनंती करतो आपण देखील यायचं. अरुण पाटील सर,
आणि सद्दाम शेख सर. चला दोन्ही गुणलेखक आपण देखील आपला देखील शुभ सन्मान केला जाईल. अरुण पाटील सर चला या. त्यानंतर या स्पर्धेसाठी मंडप आणि लाईट आपण जी पाहतोय जयवंतजी पाटील सर पेरिडचे आपण देखील यायचंय जयवंतजी पाटील सर. त्यानंतर या स्पर्धेसाठीची साऊंड सिस्टीम सिद्धेश 09 ऑडिओ महेशजी लाळे सर आपण देखील यायचं आपला देखील शुभ सन्मान केला जाईल. चला जयवंत पाटील सर आणि महेशजी लाळे सर आपण देखील यायचंय. त्यानंतर या स्पर्धेसाठी समालोचक व्हॉइस ऑफ शाहूवाडी विशालजी रणवरे सर यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. विशालजी रणवरे सर आपण देखील यायचंय आपला देखील शुभ सन्मान केला जाईल. यस त्यानंतर मी विनंती करतो या स्पर्धेसाठी सर्वोत्कृष्ट फलंदाज. यस यानंतर शिवसेना युवा नेते प्रणव कळंत्री सर आपण देखील यायचंय आपला देखील शुभ सन्मान केला जाईल. प्रणव कळंत्री सर आपण देखील यायचंय आपला देखील शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह दिलं जाईल. अर्थातच प्रणव कळंत्री सर. चला आपण जातोय वैयक्तिक पारितोषिकाकडे. अगोदर PSI प्रकाशी पाटील सर आपण देखील यायचंय आपल्याला देखील शुभ सन्मान केला जाईल. PSI प्रकाशी पाटील सर. चला मी संपूर्ण आयोजन कमिटीला विनंती करतो आपण PSI प्रकाशी पाटील सरांचा शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. संपूर्ण आयोजन समिती. यस त्यानंतर आपण वळतोय या स्पर्धेच्या वैयक्तिक पारितोषिकाकडे. अर्थातच पहिला पुरस्कार फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्या खेळाडूच्या बॅटवरून 8 चेंडू 20 धावांची केळी साकारली गेली एक्स्ट्रीम स्पोर्ट्स आंबर्डे संघाचा नितीन पाटील ठरलाय फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला नितीन पाटील आपण यायचंय उत्कर्ष कोटावळे सर आपण आपल्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. यस त्यानंतर या स्पर्धेचा यस यानंतर आपण जातोय सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक या संपूर्ण स्पर्धेचा ज्या क्षेत्ररक्षकाने या संपूर्ण स्पर्धेमध्ये 7 झेल पकडले साताळी स्पोर्ट्स संघाचा अजित जोंधळे ठरलाय या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक. उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाची ट्रॉफी आदरणीय सन्मान्य सुभाषजी कारंडे साहेब उद्योजक मुंबई यांच्याकडून ही ट्रॉफी पुरस्कृत केली गेली. मी विनंती करतो भगवान कांबळे सर आपण आपल्या शुभ हस्ते उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाची ही चमचमाती ट्रॉफी वितरित करायचे आणि त्याचबरोबर उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी देखील शूज माऊली फुटवेअर यांच्याकडून पुरस्कृत केले गेलेत. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक त्याचबरोबर
चला, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक माऊली फुटवेअर यांच्याकडून शूज आणि त्याचबरोबर चमचमत ट्रॉफी दिली जाते. यस, यानंतर आपण जातोय या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज. शाहूवाडी बिग बॅश लीगच्या निमित्ताने शाहूवाडी तालुक्याला मिळाला एक युवा गोलंदाज, ज्या गोलंदाजाने 6 सामन्यांमध्ये 8 विकेट मिळवल्या आणि या स्पर्धेवरती अधिराज्य गाजवलंय. विशाळगड एक्सप्रेस सागर कोटकर ठरलाय या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज. या सर्वोत्कृष्ट गोलंदाजासाठी ट्रॉफी अर्थातच कोळगावचे राहुल बारमार सर यांच्याकडून सर्वोत्कृष्ट गोलंदाजासाठीची ही ट्रॉफी पुरस्कृत केली गेले. अभि चौगुले सर यांच्या शुभ हस्ते वितरित केली जाईल. यस, यानंतर आपण जातोय सर्वोत्कृष्ट फलंदाजाकडे. या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट फलंदाज, ज्या खेळाडूने 6 सामन्यांमध्ये 127 धावा बनवत असताना बॅटच्या साहाय्याने स्वतःच्या नावाचा दबदबा निर्माण केला, अर्थातच गौसिया स्पोर्ट्स संघाचा किरण वारंग ठरलाय या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट फलंदाज. 6 सामन्यामध्ये 127 धावांची केली त्याच्या बॅटमधून आले. या स्पर्धेसाठी सर्वोत्कृष्ट फलंदाजाची ट्रॉफी पुरस्कृत केली. श्रेयांश संतोष बजागे सर यांच्याकडून सर्वोत्कृष्ट फलंदाजाची ट्रॉफी पुरस्कृत केली. मी विनंती करतो संतोष बजागे सर, आपण आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आणि माऊली फुटवेअर कडून आलेले हे शूज वितरित करायचे. यस, त्यानंतर यस क्वार्टर सुपर 6 मध्ये जो सामना झाला त्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील किरण वारंगला दिला गेला होता. किरण वारंग आपण देखील यायचे, तो पुरस्कार देखील आपण स्वीकारायचा आहे. सुयश पवार आणि निलेश जाधव सर, मी आपल्याला विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार द्यायचा आहे. चला, त्यानंतर आपण जातोय सांघिक पारितोषिकाकडे. यस, त्याचबरोबर उत्कर्ष कोठावळे यांचा देखील एक मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार राहिला, तो देखील दिला जाईल. या उत्कर्ष कोठावळे आपण यायचे. यस, उत्कर्ष कोठावळे यांना देखील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. यस, त्यानंतर आपण जातोय सांघिक पारितोषिकाकडे. या स्पर्धेचा 3य क्रमांकाचा मानकरी, आता सुपर 6च्या सामन्यांपर्यंत जो संघ अनबीटन राहिला, मात्र त्यानंतर सेमीफायनलच्या सामन्यामध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. तसंच गौसिया स्पोर्ट्स धनगरवाडी ए चा संघ ठरतो या स्पर्धेचा 3य क्रमांकाचा मानकरी. मी विनंती करतो गौसिया स्पोर्ट्स संघाच्या खेळाडूंना आपण यायचा, आपला पुरस्कार स्वीकारायचा. एकदा टाळ्यांचा गजर गौसिया स्पोर्ट्स संघासाठी होऊन जाऊ द्या. यस, 3य क्रमांकाची ट्रॉफी पुरस्कृत केले. सम्यक संदीप घोलप सर, त्याचबरोबर समक्ष संदीप घोलप सर यांच्याकडून ही 3य क्रमांकाची ट्रॉफी पुरस्कृत केली. विनंती करतो एक्स्ट्रीम स्पोर्ट्सचे सर्वे सर्वा राजेंद्र रणवरे सर, आपण आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी वितरित करायचे. सम्यक संदीप घोलप सर आणि त्याचबरोबर समक्ष संदीप घोलप यांच्याकडून ही 3य क्रमांकाची चमचमती ट्रॉफी पुरस्कृत केली गेली.
चला एकदा टाळ्यांचा गजर गौसिया स्पोर्ट्स संघासाठी देखील होऊन जाऊ द्या. अतिशय चांगला केक गौसिया स्पोर्ट्स संघाचा देखील या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. त्यानंतर द्वितीय क्रमांकाचा मानकरी संघ अर्थातच या स्पर्धेमध्ये मेगा फायनल पर्यंत अतिशय चांगला केला, मात्र मेगा फायनलच्या सामन्यामध्ये काही धावांनी पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. तर साताई स्पोर्ट्स आरुगडेवाडीचा संघ ठरला या स्पर्धेचा द्वितीय क्रमांकाचा मानकरी. सर्व संघांच्या खेळाडूंना, संघ मालकाला आणि कर्णधारांना विनंती करतो आपण आपला पुरस्कार स्वीकारायचा आहे. शिवांश गणेश चौगुले त्याचबरोबर गणेश मारुती चौगुले सर यांच्याकडून ही द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी पुरस्कृत केली. मी विनंती करतो अनिल भाई पाटील सर या स्पर्धेचे आधारस्तंभ आपण आपल्या शुभ हस्ते ही चमचमती ट्रॉफी वितरित करायचे. यास एकदा टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या साताई स्पोर्ट्स संघासाठी, कारण चांगल्या दर्जाचं क्रिकेट त्यांनी देखील खेळलंय. चला यानंतर वैयक्तिक पारितोषिकातला सर्वाधिक महत्वाचा पुरस्कार अर्थातच मॅन ऑफ द सिरीज मालिकावीराचा पुरस्कार, मालिकावीरासाठीची ट्रॉफी पुरस्कृत केले. स्वप्नील वनागडे सर यांच्याकडून ही ट्रॉफी पुरस्कृत करण्यात आली. मी अक्षय वनागडे यांना विनंती करतो आपण आपल्या शुभहस्ती मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी वितरित करायची. अक्षय वनागडे सर आपण यायचे. स्वप्नील वनागडे उपस्थित नसल्यामुळे त्यांच्या वतीने अक्षय वनागडे मी आपल्याला विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी वितरित करायचे. सुमित गराळे ठरलाय या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी. 6 सामन्यांमध्ये 162 धावा, 2 विकेट आणि या संपूर्ण स्पर्धेवरती अधिराज्य गाजवणारा खेळाडू सुमित गराळे ठरतोय या स्पर्धेचा मालिकावीराचा मानकरी. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. शाहूवाडी तालुक्याचा मिस्टर 360 ज्या खेळाडूने या स्पर्धेवरती अधिराज्य गाजवलंय, 162 धावा आणि 2 विकेट, मॅन ऑफ द सिरीजची ही चमचमाती ट्रॉफी सुमित गराळेकडे जात असताना पाहायला मिळते. हॅलो यस, त्याचबरोबर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक अर्थात चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन्सचा संघ त्यासाठीची ही चमचमाती ट्रॉफी श्रवण रमेश बेले यांच्याकडून ही चमचमाती ट्रॉफी पुरस्कृत केली गेली. चॅम्पियन्स चॅम्पियन्सचा संघ, मी संपूर्ण आयोजन कमिटीला विनंती करतो आपण पुरस्कार द्यायचा आणि त्याचबरोबर या स्पर्धेचा आधारस्तंभ अनिल भाई पाटील सर मी आपल्याला देखील विनंती करतो आपल्या शुभ हस्ते चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन्सचा पुरस्कार. या संपूर्ण स्पर्धेमध्ये एकमेव संघ अनबीटन राहिला, अर्थातच आराध्य धृती 11 एक्स्ट्रीम स्पोर्ट्स आंबर्डेचा संघ ठरलाय या स्पर्धेचा चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन्सचा संघ.